राहुरीच्या राजकारणानं उन्हाळ्याच्या पाऱ्याला देखील मागं टाकलंय। 20 एप्रिल रोजीची अक्षय कर्डिले यांची प्रचार सभा हे फक्त गर्दीचे प्रदर्शन नव्हतं, तर तो होता राहुरीच्या भविष्याचा पॉवर गेम। असं मी का म्हणते, तर मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांचे डोळे देखील विस्फारतील अशा काही घटना राहुरी शहरामध्ये काल दिवसभर घडल्यात। नमस्कार, मी दुर्गा। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फडणवीसांचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक। त्यांनी भाषणामध्ये असं काही विधान केलं की ज्याचा विचार कोणी स्वप्नामध्ये देखील केला नव्हता। त्यांच्या विधानानं त्यांनी राहुरीच्या विकासाची व्याख्याच मांडली आहे। फडणवीस म्हणाले की मी राहुरीच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक हा अक्षय कर्डिले यांच्या हातामध्ये देतोय। याचा सरळ अर्थ काय, तर अक्षय कर्डिले यांना मिळणारं प्रत्येक मत हे राहुरीमधील प्रलंबित विकासात्मक कामांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच हक्काच्या निधीसाठी असणार आहे। त्यांच्या मास्टर स्ट्रोक मधील सत्तेच्या विकासाचा चेक या विधानामुळे आता अक्षय कर्डिले यांचं पारडं अधिकच जड झालंय। दुसरा मुद्दा म्हणजे अक्षय कर्डिले यांनी जनतेला घातलेली भावनिक साथ। अक्षय कर्डिले यांच्या हातामध्ये जेव्हा माईक आला तेव्हा वातावरण अगदी भावनिक झालं होतं। त्यांनी थेट वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। त्यांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेसाठी शेवटचा श्वास घेतला, त्याचप्रमाणे मी राहुरीच्या मातीसाठी आणि जनतेसाठी शेवटचा श्वास घेईल। अक्षय कर्डिले यांनी फक्त वडिलांचं नावच घेतलं नाही, तर त्यांनी राहुरीमध्ये पुन्हा कर्डिले पॅटर्न सक्रिय होणार असे संकेत दिलेत। तिसरा मुद्दा म्हणजे राम शिंदे यांची गुप्त भेट आणि राजकीय सस्पेन्स। या सर्व गडबडीमध्ये खरी गुगली पडली आहे ती सभेच्या 2 तास आधी। एकीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपण भाजप पक्षप्रवेश करणार नाही असं ठणकावून सांगितलं, तर दुसरीकडे सभेच्या 2 तास आधी भाजपचे चाणक्य प्राध्यापक राम शिंदे हे प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दाखल झाले। इथे त्या दोघांमध्ये 30 मिनिटे बंद दरवाजाच्या आड नेमकं काय शिजलं, प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे यांना यश आलं का, या सर्व गोष्टींचा सस्पेन्स हा राहुरीकरांना मतदानाच्या दिवसापर्यंत अस्वस्थ करणारा ठरणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर राहुरीची ही पोटनिवडणूक आता व्यक्तिविरुद्ध व्यक्ती अशी राहिली नाहीये, तर ती फडणवीसांचा शब्द विरुद्ध विरोधकांचे डावपेच अशी झाली आहे। त्यामुळे आता राहुरीची जनता ही विकासाचा बेरर चेक स्वीकारून अक्षय कर्डिले यांच्या रूपानं नवीन इतिहास घडवणार का, हा विषय उत्सुकतेचा ठरणार आहे। या सर्व घटनाक्रमावरती तुम्हाला काय वाटतं, कमेंट्स करून नक्की सांगा।